नमस्कार. नमस्ते. सिविक डेअरी अँड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. बरं, आपल्या ह्यावेळी किती गाय आणल्यात? ह्यावेळेस गाय होत्या ऍक्च्युली 8 आणि एक लोकलची होती, 9. लोकलचे म्हणजे आता लोकलचं सुरू केलं काय? सुरू नाही केली, एकाला पाहिजे होती म्हणून आणलेली. बरं, आपलं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस. माझं नाव विकास साळुंखे. मोबाईल नंबर आहे माझा 7420902147. ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट आंबोडे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. साताऱ्यापासून 20 किलोमीटर आणि कोरेगावपासून 8 किलोमीटर गाव आहे. बरं, आपले ह्यावेळी काय म्हणजे अशा गायींची सुरुवात, स्टार्टिंग आणि एंड? ह्यावेळेस आहे ना, तसं स्टार्टिंग बघायला गेलं तर 95,000 आहे फक्त. आणि सुरुवात एंड बघायला गेलं तर 2,30,000. अरे, ते जरा लई झालं का? नाही लय झालं नाही की तुम्हाला गाय घातला फरक बी का की 95ची बी असतील, 95ची बी असतील. त्या गायांच्यातला तुम्हाला फरक समजला की सगळं समजतं. ठीक आहे. बरं, त्यातल्या शिल्लक किती? शिल्लक आता 2 असतात गाय, त्या पण बारीक आहेत. ह्यावेळी मी तर लेट पण नाही झालो. लेट नाही, टायमिंगलाच आहे. पण काय होतं, माणसं येते आपल्याकडे, आहे ते माणसांचं प्रेम चांगले. नाही मित्रांनो, त्यामुळेच व्हिडिओ बनाव भेटत आहेत. बऱ्याचदा आम्ही याच्या आधीच गाई अर्ध्यापेक्षा जास्त गेलेल्या असतात. दाखवायचं काय? ही पण काढून बघा, 2 दात आहे. 2 दात? 2 दात साईज बघा की केवढी, किंग साईज आहे. साईजचं काय? बघा दुसरं 2 दात. हे किती महिन्याचे का आपण? आता खाली व्हायला आले, 15 दिवस टाइम घेईल. गायची साईज बघू बघा. गायची साईज ठेवून सगळे असे टाकाटाकी. फर्स्ट टाइमला आरामशीर 35-40 म्हणजे लॉन्च होईल. अगदी कसं म्हणजे जो कॉमन दूध सांभाळणार आहे, जो कॉमन काढणारा काय आहे, तो पण अगदी 30-35 लिटर आरामशीर दूध काढायला द्यायचं. आणि कितीपर्यंत दिली का द्यायची? आता ह्या 3 गाय सेटअप दिल्यात मी. ही एक आणि 2 आणि पलीकडच्या कोपऱ्यातले 3. बरं, कितीला दिलं? 3 गाय म्हणून दिलं ते मी 4,69,000 रुपयाला 3 गाय दिल्या. फोडून सांगा की सरासरी, म्हणजे एक अंदाज येईल की काय? गायची जरा जास्त रेंज आहे. त्या ज्या माणसाला काही दिली की नाही, ती ही जरी फक्त रेंज नाही सांगा तुम्हाला बाकीच्या गायची संपू. काय होतं ते ह्याच्यात आहे. बरं, ही गाय ही ज्युपिटरची आहे, ज्युपिटरची 1,32,000 रुपये दिली आहे. 1,32,000? किती जातं? 6 दात आहे. दुसऱ्या त्याला खाली झाली. पहिल्या त्याला 28 लिटर दूध केले आणि दुसऱ्या त्याला खाली झाली, म्हणजे सॉरी खाली होईल. 20-25 दिवसात टायमिंग आहे. तुम्हाला सांगायचं थोडक्यात सांगतो तिचा आयडिया, तिला कन्फ्युजन मध्ये ठेवा नको. ती 2 लाखाच्या आसपासची गाय आहे आणि ही गाय आहे ती 1,32,ची. फक्त गायच्यात फरक तुम्हाला समजावा की बाजूबाजू बादल्यात कलर सेम आहे. कलर सेम आहे. काय माणसं लोक काय म्हणतात आमच्याकडे अशीच आहे, अशी नसती ती गाय. गायला बॉडी स्ट्रक्चर प्लेन लागतं. तिचा पाठीचा खन्ना बघा, तिचा बॉडी स्ट्रक्चर बघा, तिचे ठेवून पायाची चाल ही बघा. तिच्यापेक्षा आता ही गाय त्यापेक्षा गरदाराची गाय, म्हणजे अगदी पुढच्या पायापासून तोंडापासून सगळ्या गायला क्वालिटी सेम आली पाहिजे. त्याचा बिसेस स्कोर वगैरे चांगला पाहिजे. त्याच्या ऑर्डरला ती सड बी मोठं नाही पाहिजे. सगळ्या गोष्टी जिथल्या तर पाहिजे. पेन्सिल आवाज गायला तर लिफ्ट आवाज ही पण 2 लाखाच्या आसपासची गाय आहे. दाताला ही? दाताला 6 दात आहे. आणि 6 दात, ती पण 6 दात आहे. दुपतं दुसरं पहिल्या त्याला 42 लिटर केली. 42? हा, दुसऱ्या त्याला खाली होती. म्हणजे आता 45चा आरामात धरू शकता. काढलंच पाहिजे राव, म्हणजे हिचं 45 लिटर नाही काढा तुम्ही, काय कसं काढायचं? कुठनं भेटतं तेवढं? भेटतं तेवढं काय लागतं, 2 मिळतात. कारण बेंगलोर मध्ये आता म्हणायला लागल्यात शॉर्टेज लागले गायांचं. ही बॉडी बघा की, आता म्हणायला लागल्यात गायांचं शॉर्टेज यायला लागलं. गाय शॉर्टेज येतं की, पण काय होतं, चॉईसची गाय की नाही, जी चॉईसची गाय ती अशी नाही लगेच भेटत. 2-2 आठवडे थांबायला लागते. आता समजा आता आमच्याकडे मित्र आलेत, त्यांना समजा गाय पाहिजे, त्यांना गाय बघायसाठी पण आपल्याला तर सांगायला लागतं ना, बाबा पुढे गाय बघून ठेवा, चांगली गाय असेल तर ती ठेवा, विकू नका. मग तशा त्या गाय राहते. आता त्या गाय जोपर्यंत मी तिथे गेलो नव्हतो तोपर्यंत विकलं नव्हतं त्यांनी, म्हणून आपल्याला भेटलं नाही तर मला पण नसते भेटलं. बरं, ही मागची गाय? मागची गाय बघा ही 95,000 रुपयाची. 95? ठीक आहे. त्यात बी अजून कमी करू. गायची क्वालिटी तुम्ही समजून घ्या. 1,95ला भेटत नाही, 95ला भेटते. गायच्यात फरक आहे. ही पण दूध देते 20-22 लिटर. त्यात लिहून देतो स्टॅम्पर, जर 20 लिटरच्या आत दिलं तर पैसे पण माघारी घेऊन जावं. तीच देणार आहे, पण आपल्याला जी ज्या रेटला गाय भेटली तीच रेट आपण सांगणार ना. एवढा फरक किमतीत म्हणजे असं कशामुळे किंवा काय? आता गायच्या बॉडी स्कोरवरती, गायच्या ब्रीडवरती, गायच्या क्वालिटीवरती गायचा रेट ठरवला जातो ना. की गाय माझी ह्याच्यासारखी दिसते म्हणून ही स्वस्त आहे, ही मागे, असं नसतं, बिलकुल नसतं. पहिली गोष्ट.
नाही कारण आता ह्याच्यात पण कमी काय नाही जरा बॉडी कमी कमी नाही, आहे. आता म्हणायला गेलं तर माझ्याकडे याची मी बुराई करत नाही, जाऊ द्या. कसं असतं तुम्हाला कमी सांगायला गेलं तर मी 100 कमी सांगेन ह्याच्यात. कमीच सांगायला गेलं तर ह्यात काही जर सांगायला त्याचं प्लस पॉईंट मी 10 सांगेन. आता ही पण बघा इंग्लिश बोर्डची कालवड आहे. त्या शेतकऱ्यांनी जिकडे घेतले त्या म्हणाला पुढचं कालवड आहे. पहिल्या तर 32 लिटर चाललंय म्हणते तो. आता सेकंड टाइमला खाली व्हायला 25 टायमिंग आहे. सरासरी 1 महिन्याचं टायमिंग म्हणून सांगितलंय. 1,33,000 रुपये दिले. ही पण 1,33,000. 33 त्यावेळी चांगलं दर खाली आलं ते. खाली आल्यात नाही कुठलं खाली येते. आता कमिशन एवढं झालं की बोलायचं नाही. आणायची किती ना विकायची किती हे मोठा प्रश्न. आता बेंगलोरमध्ये 42 रुपये दर आहे. खरोखर बेंगलोर मधला दर ज्याने जो बेंगलोरमध्ये जाऊन आला का नाही त्याला सगळं सांगायला लागत नाही. जो नाही गेला का नाही त्याला कळतं की काय आहे ते. आपण जो बेंगलोरमध्ये जाऊन आलाय त्याला सगळं दर बिर माहिती आहे. जो न जाता म्हणतो का नाही एवढा महागाई एवढा स्वस्त आहे, त्यानं माझी इच्छा आहे की त्याने एक वेळा फक्त बेंगलोरमध्ये राऊंड मारून यावा आणि नंतर सांगावं. बऱ्याचदा माणसं बेंगलोर जाणार काय म्हणते ती तिकडे काही 1.25 लाखाला मिळते, पण जाता येता जो खर्च केला तिथं राहायला खर्च केला तो टाकत नाही ती. सोडून द्या वारं 1.25 लाख रुपयाला. 1.25 लाख रुपयाला मला म्हणा त्यांच्याकडे घेऊन चला, मला त्या काय भेटले तर चांगलंच आहे की. पण 1.25 लाख रुपयाला भेटले तर 1.35 पडते तर मी 1.33 विकले, मग काय झालं. व्यवहार बघायला गेला तर काय मग त्या हिशोबानं आपण जे मार्केटला रेट देतो तो चांगला. आता सांगणार डेअरीचे काय जर रेकॉर्ड आहे 58 लिटर. आता काय 1.5 महिना टायमिंग आहे बरोबर. आता एवढ्या मीटर मडची काय थोडं KMF न प्रेग्नेंट आहे काय म्हणजे एवढ्या हाईटची एवढ्या साईजची 50 दिवस काढणार याला साहजिक आहे तुम्हाला तर द्यायला लागणार ना. आता यांचं पर्टिक्युलर दर वेगळं असतं. कारण आता ही जी समजा ही कॉमन वेगळी ती पण काही त्यात पडते. ते तुम्हाला म्हटलं ग्रीन कार्ड फेलच होत नाहीत काय. 99% फेल होत नाहीत काय. दुधाला 5 गुणच जाते आरामशीर. ही 1,33,000 रुपये दिली. पण आपल्याला आल्यानंतर आपल्याला त्याला काय अडचण 1,33,000 दिली म्हणजे तुम्ही समजून चला छोटा मोठा खर्चाला असं समजा की 21 लाख पडले आपल्या बँगलोरमध्ये. खर्चानं पडली समजा 27-28 लाख. काय घेतलं कमिशन. त्या 5,000 माणसाला गॅरंटी पाहिजे, वॉरंटी पाहिजे. मी काय देऊ शकतोय. मी जेवढं देऊ शकतो तेवढं देतोय. आणि ज्याला जास्त अपेक्षा असेल त्यांना सर्व बँगलोरची तिकीट काढणे काय घेऊन येणे. कारण काय तिथे गेल्याच्या माणसाला कळत नाही नक्की काय आहे प्रॅक्टिकल परिस्थिती. मी इथे जीव थोडं किती सांगितलं ज्याला 31 लय दर वाढतोय त्यानं आपलं बेंगलोर जाणं आल्याशिवाय त्याला बी करणार नाही की स्वस्त आहे का महाग आहे. तुम्ही नेता का बेंगलोरला माणसं का नाही. कुठे आला म्हणतो ज्यांना मी आता काय म्हटलं पोलीस दादा आमच्या बरोबर आले त्यांच्याशी बोलणार नाही. नमस्कार. ते आम्हाला गाय घ्यायच्या होत्या. ते म्हणले माझ्या बरोबर सारा लॉट तुम्हाला तिकडून भरून देतो. काय तुम्हाला आवडेल ती काही घ्या त्याच्यात. म्हणजे सरासरी तिकडनंच डायरेक्ट जाऊन डायरेक्ट घ्या इथे घ्या. मला काहीच फरक पडत नाही तुम्ही इथे घ्या किंवा डायरेक्ट घ्या. कारण काय होतं की तिथे गेलं तर तीच तिथे आलं तर तीच. तर ते काय होतं की माणसाला एक पर्टिक्युलर चॉईस राहते आणि तिथे गेल्यानंतर माणसाला 100% माहिती की आपण एवढ्या लांब गेलोय 1200 किलोमीटर गाडी घ्यायला गेलोय एवढा खर्च केलाय. तिथे गेल्यानंतर माणूस घेतोय आणि झाल्यानंतर कसं असतो आपण 50-100 किलोमीटर आलोय जाऊ द्या राऊंड होऊ द्या आणि माझ्याकडून घेतलं की गॅरंटी वॉरंटी सगळं पाहिजे. मला कोण देते. मला कोण देतं गॅरंटी. आमच्या गेल्या मेल्या आमच्या बशीच सगळं कमी जास्त झालं की मी आहे. पण मला कोण नसते. बेंगलोरमध्ये मी काही माघारी पडू शकत नाही. सगळं निस्तार लागतं मला. पण एक व्यापारी म्हणून जेवढं मी करू शकतो तेवढं 100% करतोय. या रेटला काय देतोय दुधाची गॅरंटी देतोय. लय कमी जास्त झालं गाई बदलून देतोय. एकाला तर 3 गाय बदलून दिल्यात मी तरी त्याचं समाधान आहे ना. असल्या माणसाला मी काय करू. पण माझ्या घरी काय नाही तयार होत की बदली करून द्यायला. पण ज्यांना गाईचं दूध काढता येतं त्यांनी गाय घेऊ नका स्पष्ट म्हणणं नाही. कारण काय होतं 50-50 बोलायचं सोपं आहे. 50ला एवढं मोठं स्ट्रगल लागतं की बोलायची सोय नाही. बरं आपण किती दिवस झाला धंद्यात ह्या दूध वर्ष झालं या धंद्यात. आपण म्हणजे असं फिरला बाहेर की आपलं डायरेक्टच नाही हरियाणावरून आम्ही काय आणल्या होत्या पण आम्हाला हरियाणाला झटका बसल्यामुळे आम्ही यांच्याकडे आलो. झटका मध्ये तरी सांगू शकता कसा काय किंवा कसं दूध म्हणजे इतर शेतकऱ्यांना पण 2 गोष्टी कळाव्यात. सांगतात 2 महिने टायमिंग. गायांना 8-8 महिने टाइम असतो. मग त्या गाभण तरी असते त्या का असतात काय खाली बी निघतात. पण इकडे नाही इथं विश्वासाने देतात म्हणलं आम्ही इकडे आम्हाला नंतर नंबर मिळाला मग आम्ही ह्यांच्याकडे आलो. ह्यांच्याकडे आता गाय संपल्या होत्या जवळजवळ 2च राहिले. इकडे तसंच कार्यक्रम इकडे यायच्या आधीच बुकिंग पण नाही की मी काय सांगतोय आता त्यांनी बाहेर जो आम्हाला बाहेर फिरला ना त्याला ऍक्च्युअली रेंज माहिती आहे सगळं माहिती आहे. त्यांना विचारा की मी बाबा वाढीव किमतीने काय विकतोय काय असला काय प्रकार आहे का त्यांना विचारा. माणसं म्हणतात हरियाणा नाही पंजाब हरियाणा साईडला लय स्वस्त काय तुम्ही जाऊन आलो कितीला आणलेलं आहे काय किंवा काय. गाय स्वस्त आहेत पण गॅरंटी नाही.
तरी कितीला पडलेली गाय तरी 90-1 लाखाच्या आसपास गाय पोहोच आणि आणायला पोच झालेली पोहोच झाली. मग तिथं काय 70च्या आतच पडली काय 70-80च्या रेंज मध्ये गाय पडल्या, पण जसे गाय बघून क्वालिटी. तुम्हाला सांगतो पंजाब हरियाणाचा विषय निघलाय म्हणून सांगतो, जी ब्रीडवाली गाय ज्याची पेडिग्री आहे ना ती येतच गाय नाही. त्यांनी आणून दाखवावी मला बी. पेडिग्री 2-2.5 लाख रुपये त्यांचं काहीच मिळत एवढा रेट सांगतात ना की तुम्ही म्हणणार काहीच बोलते ती, हा. म्हणजे आपण ती काहीच घेऊ शकत नाही. त्यांचा थेरी अहो आम्ही 95,000 रुपये काही विकतो की तुम्ही कसं म्हणता, तीच गाय ती दाखवते 70,000 रुपये किती आहे नाही ना, ब्रीड नाही ना तिथे. ती breed नाही. विचारलं की ब्रीडचं सांगूच नका म्हणतात, काय विचारूच नका. म्हणजे गायच्या क्वालिटीवरती काय दर राहतोय. जो है वो सामने ले आता रहे हैं लोग. सारखं गॅरंटी कोण देत नाही, सांगत बी नाही. बरं आता समजा दादाला आपण एखादी गाय दिली, बाबा काय नाही नुकसानच झालेलं आहे, तुम्ही सांगू शकता असं ते टेन्शन नका, एखादी गाय तुम्हाला आता एक गाय 50,000 आम्ही स्वस्त देतो किंवा काय 1,15,000 गाय घेतली, ती 1,25,000 पडली. ती गाय 3 महिन्याचीच गाभण आम्हाला दिली, 40 दिवस टायमिंग म्हणून. तर ते अजून आम्ही सांभाळतोय, गाय मस्त मोठी. म्हणजे सरासरी तिचा महिन्याला अगदी 2-2 हजारच धरलं. 8,000 रुपये खर्च होतोय गायवर, कारण आतापर्यंत जवळ येणारे म्हणून आम्ही तिला किती खर्च करताय म्हणला? खर्च करतोय 7,000 खर्च पडणार महिन्याला 8,000 रुपये खर्च गाय मध्ये येतोय. ट्रान्झॅक्शन फीड तर द्यावं लागतंय, गाय आता साईज मोठी 3 महिने म्हणल्यावर तिला कधी 5 आणि 3 8 म्हणजे सरासरी 5-6 महिने सांभाळायला लागलं. 6 महिने सांभाळतोय. मग 8-6 आता 48 तुम्ही- ते कुठं पडली मी काय काय म्हणतो तोच विचार करा, ही जर काही माझ्याकडून नेली असेल तर माझ्या दारात लगेच असते. मग आम्ही माघारी. कशाला इकडे आलो असतो. नाही माझ्या दारात मागे असते ना, तुम्ही काय म्हणता दारात फसवायला येणार. विश्वास तर आहे, तुम्ही एवढं बनवता. बाय डिफॉल्ट समजा माझ्याकडून गेली, आता मला तिथं फसवता का नाही हा नंतरचा विषय. समजा माझ्याकडून काही तुम्हाला गेलीच तर मी तिथे पैसे दिलेत, दिवसाला 300 रुपये करताना 200 रुपये करताना जेवढी माझी पत्रता तेवढ्या हिशोबाने माणसाला समजून घेतलंय. ह्याच्यापेक्षा मी तर काय करणार, का आपण काय खाली निघलेला मी माघारी पाठवलं माणसाचं पैसे दिलेत तेवढं आणि काय ओतून दिलं, ह्यापेक्षा मी तर काय करणार आहे? ती मी पण फोन बघितलंय. केला, ते फोनच उचलत नाही आम्ही, ज्यांच्यासाठी ज्या डेअरीवर हे तुमचा रात गाय बात गाय म्हणणार विषय क्लिअर, संबंध संपला. हे बाहेर तेवढं आहे. त्यांचा काय विषय, तुम्ही काय घ्या इथंच बघा काय आहे ते. आणि ह्यांनी हे पण स्वतः आम्हाला तुम्ही स्वतः सांगितलं, पोलीस आहेत तरी आम्हाला सुद्धा तुमची दखल घेतली जात नाही. मी तर सर्वसामान्य जायला कुणाला वेळ आहे हो. आणि नाही. त्याचाच फायदा शेतकऱ्यांचा ते उचलतात. तेच की, पण कमीत कमी एक भीती आहे ना बाबा, पोलीस काहीतरी करू शकतात. नाही, आपण सर्वसामान्याचा तर आपण विषयच नाही. तिथं जावं लागेल, त्यांच्यावर गुन्हा दाखल 100% होऊ शकतो. सरकारी डॉक्टर सर्टिफिकेट बी घेतले आम्ही, परत आमच्याकडे ते आणलेले डॉक्युमेंट पण आहे, पण ती तिथं जायला वेळ लागणार ना. तुम्हाला सांगतो वेळ लागणार, वेळ लागणार. खर्च होणार, तेवढं दंड. मग आपण सध्या काय केलं, काय नाही आपण सध्या काय करत नाही, आता आपण आम्ही सांगून त्रास सांगितलं, होणार. आमची बरोबर चला बँगलोरला, आम्ही तुम्हाला तिथून गाय घेऊन देतो, तुम्हाला जर घेतलं नसेल वाटत. अरे असं मी नाही, मी जेव्हा आता माझ्या मित्राला काय जेवलं तिथून जरी काय दिलं तर जबाबदारी मी तेवढी देतो. आणि तिकडे जायच्या अगोदर पण आम्हाला विकास भाऊचा कॉन्टॅक्ट झाला होता, पण आम्हाला एक माणूस म्हणला आपण तिकडे जाऊन बघू. मग तिकडे आम्ही गेलो तर तिकडे व्यवस्थित रेट वाटलं, पण आम्हाला माहित नव्हतं की अशी फसवणूक होईल. मग आम्ही परत त्यांच्याकडे आलो. रेटचं काय माहिती का, रेटचं सगळं फ्लक्च्युएशन आहे. तुम्ही समजून चला की आज पंजाबमध्ये 47 रुपयाचा रेट आहे, बँगलोरमध्ये 42 रुपयाचा आहे, तिकडे छत्तीसगड साईडला 40-42 रुपयाचा आहे, तेलंगणा साईडला 40+ आहे. एकटं महाराष्ट्र राज्य सोडलं तर दर कुठंच कमी नाही. नाही. आणि महाराष्ट्रात 30 लिटरची काहीच नाही, मी सांगतो स्वतःची बिल्ड म्हणजे तशी महाराष्ट्रात 30 लिटरची काही नाही, जी आहे सांगतो की जी आहे. आता समजा तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे काही तुमची नाही, तुमच्याकडे विकतची काही 50 देते, पण कुठली बाहेरची साधातली असून त्याची असून ती काही बाहेरची. तुमच्या घरी तयार झाली काय मला सांगा, तुमच्या घरी तयार झाली सेकंड जनरेशनची काही 6व्या-7व्या जनरेशनचं काय तुम्हाला देते आम्ही. 6व्या-7व्या जनरेशनला तुम्हाला अजून 10 वर्ष काढायची, तर तुम्ही ती गाय तयार लोक करता. विकायलाच तयार नसतात. आणि राहिला विषय जेव्हा तुम्ही 30 लिटरची गाय तुमच्या घरात तयार करता तेव्हा तुम्हाला गायला 1.25 लाख 1,30,000 खर्च आला असतो. खर्च आहे बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला बी कमी देत नाही. बरं त्याला काय तोंडानं मागायचं त्यांच्याकडे काय आपण कालवडीला तयार करायला महिन्याला 4,000 रुपये खर्च करायला लागतात, तेव्हा ती कालवड तयार होते. दूध चालू आहे तोपर्यंत जास्त. बेसिक हिशोब पकडला तर म्हणजे माझा सांगायचा विषय काय, दर फ्लक्च्युएशन कधी काय सांगू शकत नाही. असली बी एक 10 भेटेल, म्हणजे एक 10 भेटल्यानंतर आपण 21 काय तयारच आहे, पण भेटली तर नाही भेटलं तुम्हीच नाही दिली मला तर मी आम्ही तर स्वतः कालवडी तयार करतो, ती एक कालवडी 4,000 रुपये खर्च येतो. तुम्ही आता तुमच्या घरी समजा कालवड तयार केली, समजा एबी ज्युपिटरची किंवा कशाची वोटेवर कुठली सिमेंटची, तर तुमच्याकडे मी आला मागायला लाख रुपये देतो, तुम्ही काय म्हणणार 6 लाख खर्च झाला. नाही देऊ शकत नाही, 1.5 लाखाने मी देऊ शकतो. माझ्याकडे माणसं लाख रुपयाला काही मागते. आता आज मी सांगतो ब्रीडवाली, त्यांना ज्यांना ब्रीडचं नॉलेज नाही ते म्हणजे लाख रुपयाला आहे का, कसं दिलं मला सांगा. म्हणून तुम्हाला 28 रुपये दर असून तुम्ही देणार, त्याला 42 रुपये असून तो का देतो. तेव्हा तिथलं माणसं काय म्हणते, अरे तुम्हारे पास रेट कमी आहे, हमारे पास तो रेट अच्छा आहे, किसानाला नाही देता काही. तिथली माणसं काय म्हणजे त्यांचा शेतकरी देत नाही घरी, त्यामुळे तुम्ही दूध काढतो ना. मग तुम्हाला जर 28 रुपये म्हणून त्यांना नाही 28, त्यांचा दर वेगळा आहे, गायची क्वालिटी वेगळी राहते. महाराष्ट्रात इथं 3 ठिकाणी वेगवेगळे दर येतं, कुठं 27, कुठं 35, कुठं काय. तुम्हाला सांगतो कोल्हापुरात 34 रुपये दर आहे, मला स्वतःला 29.5 रुपये दर आहे, तिथं शेजारी गेला तर 27 रुपये त्याला दर आहे, 28 रुपये दर आहे. म्हणजे इकडे तर फ्लक्च्युएशन कसं एवढं आहे मला समजायला झालं. तुम्ही बाहेरच्या स्टेटमध्ये कुठल्या बी जा, पंजाबमध्ये जा, इकडे जा, सेम दर सेम सगळीकडे. का आपलं नियोजन नाही,
आता आपल्यात काय झालं म्हणजे कोण कमी जास्त करतो डेअरीने सगळं हे झालं त्यामुळे दुधाला आपल्याकडे तेवढा रेट नाही पडत आणि माणसं आपल्याला महाराष्ट्र एवढं पैसे वगैरे कोण लावत नाही हे बी सांगतो तुम्हाला सगळ्यात धंदा चालतो महाराष्ट्रात जॉब पण असं झालंय की महाराष्ट्रात दर नसल्यामुळे सगळं आणि गाय ब्रीडवाली आणायची टक्केवारीची आणायची दर निघायचं नाही काय काय मला वाटतं मोठ्या गाय बी घ्यायला नको माणसं म्हणजे ती विकास आहे तुझ्याकडे बाकी काय घ्यायला येत नाही काय करायचं हे समजून झालंय बरं काय आणायची विकायची कुठली बरं चांगली काय आता समजा त्यांचं बजेट 31 ते 61 मध्ये त्याला 100% सांगितलं की 30+ तुम्हाला काही 100% भेटेल ह्या बजेटवाल्या माणसांना 100% भेटेल 1.25 लाख रुपये 30 लिटरची काही म्हणजे पॉसिबल नाही ना पण 1.25 लाख रुपयाची काही बी फ्रँक चाललंय आपलं डायरेक्ट सांगायचं 1,15,000 रुपयाला काही दिली 30 लिटर दूध देईल का त्यांची बरं 1.15ची काही मला 1.25 ला भेटते तिथे पडते बरं मी 1.25 ला विकून मी काय करू मध्ये पण जबाबदारी बी घेतो दुधाची गॅरंटी बी घेतो मी काय करू मध्ये मला तर पैसे तर नाही झाले नुसतंच चाललंय जाणं येणं एखादी काही फेल गेलं तर पैसा का देतो जायचं नकोच वाटतं मध्ये तोच प्रॉब्लेम आहे बाकी काय नाही जेवढं समजून घ्यायला ते तेवढं 100% घेतोय आणि ज्याला असं वाटतं की रेट जास्त काय कारण आपलं सगळं बँगलोर तिकीट काढणे जाणे फिरून येणे आवडलं तर येणे तिथं गॅरंटी बिरंटी सगळं भेटेल बँगलोरला मी आलोय ती स्पष्ट सांगतात छोड़ने से पहले देखो एक बार लिया खत्म मर गया तो उधर ही फेक दो नाही समोर सांगायचं तात्पर्य असं आहे की एक आपल्याला जेवढं द्यायला येतं तेवढं 100% देतोय मी त्याला कधीच मागा हटणार नाही मी एखाद्याला म्हणलं गॅरंटी तर 100% गॅरंटीच देणार त्याला पण एखाद्याला तुम्ही 2,000 द्यायला म्हणला तर दुधाची गॅरंटी काय मला जमणार नाही कसं होतं कसं जमल 2-5,000 त्या 10-15,000 रुपये मागं झालेलं असतं तर सांगायचं तात्पर्य असं आहे की गायच्या क्वालिटीवरती गायचा रेट असतो अगदी 31 पासून समजा 31 ला 30 लिटरवाले अगदी 90-95,000 रुपयाला आहे काय 2 लाखाच्या आहेत गायच्या क्वालिटीवरती गायांचा रेट ठरवला नाही तेवढं आहे गायांचं रेट असं म्हणजे बघून किंवा काय सांगणं अवघड आहे गायांचं रेट ज्याला जात कळती ज्याला त्यातली गोष्ट माहितीये तेच माणूस सांगू शकतो कारण म्हणायला काय मी उद्या एखादी गाय येऊन 50,000 मागू शकतो समजा तुमची सांगण्याची गाय मी मागा गेलो उद्या मला 1.5 लाख रुपये तुम्ही द्याल का नाही वासरू देत नाही माझ्यापासून 1.5 लाखाला क्वांटिटी सगळ्या माणसांची आहे हो पण त्यातनं बी आपण चेस करून काय विकणं म्हणजे मोठं टार्गेट आहे आणि 42 रुपये दराची गाय 42 रुपये दराची गाय 28 रुपये दराने विकणं लय मोठा टास्क आहे आता सगळ्यात मोठा तिकडचा दर कमी आला तर लय बरं होईल नाही त्यामुळेच माणसं कदाचित व्यापारी मत असेल तिकडचं माल शॉर्टेज झाला कारण शॉर्टेज नाही धरत निघत नाही पैसे भेटत नाही टोक्याला उचापत नाही वर पण बँगलोर जाणं 2-2 रात्री लागणं इथे येऊन काय नाही पैसे भेटले मला म्हणणार आर कशासाठी जाऊन मी पण मी म्हणतो जाऊ दे चल आपल्याला नाही चालू एखादी काही पैसे भेटतात एखादी काही 10,000 भेटतात एखादी काही 20 भेटतात एवढं आहे आता सध्या मला वाटतं तुम्ही एकटाच व्यापारी की जे रेग्युलर चालू आहेत मी कधीच आठवड्यात गॅप टाकलं नाही आजपर्यंत की बँगलोरची काही नाही आली 100% आणतो मित्रांनो व्हिडिओ येत नाहीत कारण तेवढा वेळच राहत नाही काय आधीच आज मी मला 5 गाय भरून द्यायची आहे फक्त व्हिडिओसाठी थांबवले काय आता प्रति माणसामध्ये पाठवून द्या काय बरोबर विश्वास असल्याशिवाय मला काही घेणार आहे काय जेवढं जमतं तेवढं सांगण्याचं माझं काम आहे तेवढं मी 100% आणि आज मी सांगतो जेवढा शब्द बोललाय मी तेवढ्या शब्दाला जागा उचलली भले एखाद्या लेट दिली सेटलमेंट किंवा काय पण मी 100% पैसे सोडल्यात बाकीच्यांसारखं कधी हात वर करून मोकळा झालो नाही आज समजा दादा म्हणूनच आम्ही कंटिन्यू येतो इकडे नाही तर सगळीकडे जातो समजा यांना मी सांगितलं की बाबा 40 लिटरची काही द्याय दूध देते काही समजा 40 लिटर तिने पीक नाही केलं तर त्यासाठी मी लागणारा खर्च बी सोडलाय किंवा गायांचं मी केला पण माझी गॅरंटी कशी राहते समजा आता 50 लिटरवाली गाय तर बेसिक माणसाला काय परवडतं की 25 लिटर तरी माणूस काय म्हणतो 25च्या पुढे माणसाला काही परवडते मी काय म्हणतो की 50 लिटरवाली घेईन मी तुला 25 लिटरचीच गॅरंटी देईन का मी गॅरंटी एकाच गोष्टीची घेतो की माझ्याकडून कोणाचं घर जवळ नाही ह्याच गोष्टीची गॅरंटी विनाकारण तुम्ही एवढं पैसे लावले तुम्हाला ते गाय दूध दिला तर माणसाचा हातमोड होतो आणि ज्यांच्या कोणाचे गाय फेल गेले त्यांचे माघारी बी घेतले तुम्ही गाय 100% त्यात तर काय आम्ही थोडा खाऊन आहेच की ते तर काय बदल नाही माझा जेवढं करा तेवढं करतेच सांगा तात्पर्य असं आहे अख्खी दुनियाकडे फिरा शेवट माझ्याकडे काय अडचण नाही तुम्हाला सगळं देईन आणि पेपरवर लिहून देतो काय अडचण नाही आणि काय सांगतो तुम्हाला ही गायची 55,000 म्हणतोय ना पेपरवर लिहून देतो जर गायनं 20 लिटरच्या दूध दिलं तर ते गायचे पैसे मी देतो 100%. माणसामध्ये प्रयत्न ते परमेश्वर आपण प्रयत्न ते विकास नाही तसलं काय नाही सांगते मी तर मी तुमच्या घरी आलो तर तुम्ही काय म्हणणार इथंच बघ बाबा विकास काय करायचं आम्ही म्हणणार बरं ठीक आहे आता आमच्याकडे नंतर दिवसेंदिवस फिल्टर झाली मग काय करतो की चॉईस होती ना माणसाची त्याचा बीसी स्कोर करून किंवा मला माहिती एखादी जर फेल गेलं तर तिला जागेवानासाठी काय द्यायला लागतं ही तर अभ्यास आलाय त्यामुळे आपल्याला जरा बरं पडतं सोपं झालंय बऱ्याच वर्षापासून चालू आहे त्याच्यामुळं अनुभव आला त्याच्यात अनुभवात काय काय गोष्टी माणूस बोलतो आणि त्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की मी रेग्युलर जातो मला कोण गड होत नाही तिथं त्याला माहिती गांडावलं की परत माघारी येईल त्याला 100% माहिती 25,000 घालवीन पण काही माघारी सोडून त्याला माहिती म्हणजे विकास पाहिजे सगळ्यांना सरळ दोन्हीकडे दर्शक
बरोबर साहजिक आहे ना. बरं आता समजा दादालाच काय दिली प्रॉब्लेम आला आणा पाठवा चला काय ते म्हणजे बाबा व्यवस्थित देतात म्हणते मी माघारी पाठवलं गाड्या अरे बिंदास. अरे आपण पैसे देतोय राहू काय कोण काय मला फुकट देत नाही. बरं कष्टाला पैसे 5,000 माणूस घेणार एवढं जीवाचा रान करून जातो माणूस तिथं. माणूस जीवन दिलं का नाही माघार सांगू शकत नाही. ट्रॅव्हल्स मध्ये झोपला तर झोपून जातो काय सांगू शकत नाही. असली पॅकार चालू लय त्रास होतो ट्रॅव्हलिंग मध्ये एवढं. ट्रॅव्हलिंग त्यांचं लय मधनं भारी आहे. 2 दिवस महाराष्ट्र 4 दिवस बेंगलोर ह्याच्यावर त्याचं आयुष्य चाललंय. नुसतंच पोट अडायला बॉडी कमी झाली. भात खाऊन किंवा काय खाऊन ह्या गोष्टी आहेत का एक सांगणं तात्पर्य असं सांगितलं दुसरं कर तिकडे. नाही त्याचं सांगायचं तात्पर्य असं आहे की आपलं चांगल्या घरात मला 100% चांगला दर द्यायला मला भले ते कुठेही असो म्हणजे कोणाकडे असो त्याचं काही कुठे गेलं तरी चालेल. पण आपल्याला जी पॉसिबल आहे की बाबा ह्या किमतीत आपण तुम्ही म्हणला ना की बाबा जास्त एवढंच पैसे घेऊन मला एखादी गैर सांभाळत नाही मी 100% देईन. पण मी देऊ शकतो तिथपर्यंत तुम्हाला मी 7 दिन कुठपर्यंत माझी लायकी आहे तोपर्यंत माझी पत्रकार आहे तोपर्यंत ह्या पुढे मी पण नाही करू शकत ना. कारण काय होतंय तिथं अगदी कुठे जरी व्यापार केला तर मला प्रत्येक गोष्टीचं एक ठराविक लिमिट आहे. त्या लिमिट पर्यंत मी तुम्हाला हे करू शकतो. नाही व्यापार कुठेही किंवा धंदा कुठेही केला 2 पैसे मिळाले तर त्या धंद्यात माझ्या तुम्हाला ज्या गोष्टीत आपण काय दिलं नाही त्या गोष्टी कोण देऊ शकत नाही. जे देतो त्याला मी नेतो मला द्या तेवढं आहे. आता सध्या यांच्या रेटला तोड देणारा माणूस नाही. 31-20 काय दिलात ना त्यांना मला द्या मी घेतो आणि त्या गॅरंटीत द्या मी घेतो. बोलायची गॅरंटी वेगळी असते त्याची गॅरंटी वेगळी असते. बोलायची देत नाही मी त्याची देतो नाही देत नाही. आता सध्या आहे की नाही बऱ्याच लोकांचं ते आपण आजारांवरही बोललेलो आठवते ना आजार सांगा औषधं बोलू त्याच्यावर बराचसा प्रतिसाद आहे. पुढच्या वेळी एखादा व्हिडिओ आपण त्याच्यावर काढू किंवा बाई घरगुती उपचार. मी गैस बघितलं तरी औषध बोलतो डायरेक्ट काय होतं प्रॅक्टिस झाले सवय झाली. तेच एखाद दिवशी आपण मित्रांनो कमेंट करा जर कोणाला आजाराचा कुठला प्रॉब्लेम असेल की घरगुती उपाय किंवा लगेचच्या लगेच काय उपचार करायचा आहे तुम्ही आजार कमेंट करा. आपण ते सगळे आजार यांना विचारू पुढच्या व्हिडिओत. एक काम करू ना तर आपण एक पुस्तक आणून भेटणे पुस्तक माणसाला वाटू कळलं पण पाहिजे त्या माणसाला. नाही माझा पर्पज एवढाच आहे की पैसे कमवणे हा सगळ्यात गुणधर्म आहे जो तो समाजात पैसे करायचे काय साठी? बाजूसाठी सगळी पैसे कमा. पण माझं काय म्हणणं की तुम्ही जे काय नाही तुम्ही साध्य करा राहू पैसे दा कोण पैसे मी खातोच की नाही कुठं म्हणतोय पण लिमिट आहे. प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे राहू. आता कसं म्हणतो तुम्ही अनलिमिटेड 2000 वेटिंग करणारी माहिती काय काय इथं तर माझं त्याचा पर्पज नाही. सगळी माणसं पैशासाठी काम करतात. महाराष्ट्रातून गेला ना पंजाब साईडला की कापलाच त्याला समजा सुट्टीच देत नाहीत तर जाणार आहे ना आपण जाणार की पंजाबला जायचं चाललंय नियोजन. कारण कसं आहे तो माघारीच येत नाही त्यांना माहिती. पहिली गाय स्वस्तात बाकीच्या रेट पहिली गाय स्वस्त घेऊन देते आणि एकदा गुंतवून ठेवलं ना की मग ती म्हणते शिव गाय तेव्हा काय शेतकरी एका गाय सोडून जात नाही. मग तो गाय भरतो बरोबर. तीच असतं. आता विषय काय असतं माहितीये का मी काय म्हणतो जवळच्या माणसांना 5,000 खाऊ द्या फक्त ती मापात खाऊ द्या. आता काय होतं तसं नाही जवळच्यानं अजिबात नाही बाहेरच्यानं लाखभर खाऊ द्या जवळच्यानं 2,000 नाही खायचं. काल काय आणल्यात आज समजा काल मी आडगाय आणले होते आज समजा 7 विकले काय शिल्लक नाही का याचं काय शिल्लक नाही याचं कारण असते की ते माणसांना माहिती 100% आणि आमचे गिराईक मला वाटतं 90% रिपीटर आहे. मी 100% सांगतो 100 मधल्या 10 गाया बाद होत्यात. मग ती बाद मस्टरीज होईल मरल काय होईल ह्या गोष्टी 100% होत्यात आणि होत्यातच. त्या माझ्या बरोबर होत्यात. मी 10 गाय घेतल्यानंतर 10च्या 10 गाय चांगली लागू शकत नाही. एखादी गाय कुठं काहीतरी युनिट बेस असतं त्याला ऍडजस्टमेंट करावं लागते. म्हणजे 10 गाय विकून समजा आपल्याला लाख रुपये भेटलं एकच गाय फेल गेली लेवल हिशोब क्लिअर. माझं सांगणार की माणसाला वाटतं की 100ला 100 काय चांगलं निघले पाहिजे कोणच नाही देऊ शकत कोणच देऊ शकत नाही. आणि 100% नॉलेज असणार माणूस जगातच नाही म्हणतो कोणच नाही. 100% नॉलेज 100% नॉलेज देवच की मग कशाला माणूस म्हणायचं त्याला. हा मग तेच की नाही होऊ शकत राहू भाऊ माणूस गॅरंटी आहे ना हाय दूध आहे पण ह्या पैशात 2,000 बी गॅरंटी दिली माणसाला. मी फक्त म्हणलं जा आपलं घरी जा म्हणलं आम्ही तर कमिशन न देता गॅरंटी घेऊन काय दिलं ते. हो एक माणसाला गाई दिली होती. आता बोलण्याचा विषय नाही माणूस बिचार गरीब तर म्हणलं मला असं गाय पाहिजे आणि काय माझं नशीब पांडू त्याच्याकडे गाई जाऊन दूध दिलं नाही कारण मला असू दे गाई बदली करून दिली. पण त्या बदलीच्या फॅक्टरमध्ये माझा एवढा तोटा होतो की गाय आपण दूध घ्यायची म्हणून गाई विकलेली असते आणि जेव्हा ती गाय दूध करत नाही तेव्हा त्याचा प्रतिसाद एवढा आमच्या बेकार होता ना की 50-50, 60-60 जागा तोटा करून देते. नाही पण माणसांचं बघितलं माणूस स्वतःची चूक ऍक्सेप्ट करत नाही की बाबा मी सकाळी खाया घातल्या डायरेक्ट संध्याकाळी 5लाच येतो मध्ये बघत नाही गायला ही कोणी एक मान्य नाही करत. नुसतं जा तुमच्या गायने दूध नाही दिलं अरे तशी सांभाळले का गायच्या अंगावर तेवढं जाताना जसं पाणी आहे किंवा जाताना जी तयार आहे ऍटलिस्ट त्या तयारीत तरी गाय आहे का ही कोण नाही बघत. 2 गाया मागे राहिल्या तुम्हाला सांगतो मी असं इतकं बेकार वाटलं मला की असं वाटतं की इच्छाच नाही होत असल्या माणसाला काय त्याची परत. कारण काय होतं पैसे लावणार लाख येतो पण काही सांभाळले पाहिजे काय लिहून सांभाळणं असलं तर तुम्ही काय घ्या. राहिला विषय दराचा तुम्हाला मी सांगतो 95,000 पासून ती 1,95 पर्यंत काय आहे त्या कुठली घ्यायची कुठली नाही हे तुमचा प्रश्न आहे.
चांगली गाय ज्याने त्याची जितकी कॅपॅसिटी तीच गाय साहजिक घ्यावी. आहे. अरे त्याची 50 लिटर दूध काढायला तेवढा एवढं कष्ट आहे. ती गाय अहो, हे घेऊन तर जायला काय? नाही नाही सोप्या भाषेत तर राग येण्यासारखं बोलायचं झालं ना इथं आपल्याला 20 लिटर निघणं तुम्ही 50 ची घेऊन करणार काय तोच विषय आहे. आता खालच्या गाय दाखवतो. ह्या काय बघा ही सकाळी झाली गाय काय झालंय खाली कालवडे खाली बघा तिथं कालवडे. आयला तुमच्या दारात आल्या कालवडे आमच्याकडे आल्या खोंड काय करायचं बघा ही सकाळी वेळी 12 लिटर दूध चालली काय आपलं तरी बी 24 लिटरचा हिशोब येतो. 1,15,000 रुपये आपण सांगतो इकडे त्यातनं कमी जास्त करून म्हणजे हे राहिलेली आहे का हा ही एक आहे तिकडे एक आहे तिकडे एक ते 95 वाले नाही आणि ही एक नाही तुम्ही म्हणता ती बी खरं इकडे स्वस्तातल्या गाया जात नाही त्या नाही मी कुठं म्हणतो माणसाला तर काय झालंय माणूस म्हणतो ब्रँड पाहिजे. आता तुम्हाला म्हणतो ही घे सगळ्यात टॉपची घे. आत्ता काय तर तिसरा दिवस आहे गेला 36-37 लिटर दूध चालू आहे गायला. ऑर्डरच्या क्लॅप टू बिप्ट बघितलं ना तुम्ही गायचं 2 टाइमचं दूध ठेवलेलं साठलं होतं तर एका टायमिंगला 28 लिटर गायनं दूध काढलंय एक टायमिंगला. म्हणजे ऑर्डरमध्ये कपासिटी किती आहे 50-52 लिटर दूध त्याला काय झाली ना फक्त ती 50-52 लिटर काढायला काय आलं पाहिजे नाही तर काम नाही. मंगाटागत शिरा आहे ती बी कुटक्या होते वरपर्यंत दिलेली आहे का त्याची दिले तिची किंमत काय सांगणार नाही कुठं दिली काय दिली जवळ मागा दिली आणि ते पलीकडची पलीकडची दिली. ही पण ही दिलेली कसं आहे आहे माहिती आहे का ही चॉईसची गाय ही ज्याची आवड आहे किमतीचा विषयच नाही ह्याच्यात. नादाचा विषय नाद आवड ही गाय भेटणं बी नशीब आहे माझं असं टॉप क्वालिटी. ही गाय विकली 1,30,000 1,30,000 रुपये विकली 28 लिटर आरामशीर दूध देते. ही पण येलेली आहे का हा वेली काल वेली मग तिकडचं ते कालवड आणि ह्याची 2 कालवड का नाही ही खोंड आहे आता बाहेर आहे ते 3 पिल्लं दिसत ना तिने एक खोंड आहे आणि 2 कालवडे. हिचं कालवड आहे ना पुढच्या मोठ्या गायचं ही जर एक ते म्हणजे 3 इंच बी हा ती पण बघा 28 लिटर दुधाची गाय आहे आरामशीर. 1,30,000 दिली. चांगल्या क्वालिटीची आहेत ती गाय चांगल्या आहेत की पण आपल्याला रेट तर कुठं नसलं पाहिजे ना. मला वाटतं की मस्त जिथं 80ला भेटायला ना आपण इथे एक झाला एखादी तर भेटली पाहिजे ना तिथे. नाही इथलं तो विषय आहे जशी मला आली तशी दिली मला महाग आली महाग दिली स्वस्त आली स्वस्त दिली काय स्वस्त येतच नाही काय काय तर कुठं देणार नाही नाही तरी पण त्या हिशोबात बघायला गेलं तर जसे आली तशी ब्रीडची काही स्वस्त येत नाही ना कसं तात्पुरतं आहे त्याला पॅटिग्री आहे ती कोण देणार का? नाही ज्याला त्यातली माहिती आहे ज्यानं चांगली ताकद लावून सांभाळली ती कोण देत नाही स्वस्त आता बघा ह्या 2 गाय आहेत मग ही एक नातली आहे. मी 15,000 म्हणतोय त्याला जास्त करून आपण देऊया बरं ज्यांना खरोखर गया घ्यायच्यात त्यांनी नक्की संपर्क कधी साधायचा कधी पण म्हणजे नक्की याच्या आधी गया कशा घ्यायच्या काय आता काय होतं जर सोमवारी आपल्या गाय येते सोमवार मंगळवार कधी झालं तर लेट मंगळवार मग तर बऱ्याच जणांना माहिती आहे माझं स्टेटस वगैरे असते त्यामुळे ती काय अडचणी येत आणि नाही. आज वार कुठला आहे मंगळवार मंगळवार पुढच्या मंगळवारी आपल्याकडे काय म्हणजे मी लेट नाही हे लोकांना सांगायचं की गया आधी जाते ते. नाही आपण काय करूया पुढच्या मंगळवारी आता जगा आणणार ना त्या पण सिलेक्शन वाल्यात काय आणणार आहे कारण काय होतं आज ह्यांना पण काय द्यायची बऱ्याच जणांना काय द्यायचं राहील सिलेक्शन पाहिजे त्या सिलेक्शनची काही भेटली पाहिजे ती काही ओळखायला लागते सहसा अवेलेबल होत नाही. आता काय झालं गायांचं डिलिव्हरी पिरियड नाही ना त्यामुळे जी पाहिजे ना ती आता अवेलेबल करणं जरा मुश्किल आहे. अजून 1 महिना गेला काय डिलिव्हरी प्लेट चालू होते डिलिव्हरी पिरियड चालू होतील किमती वाढते तुम्हाला ते सांगतो. त्यावेळी उलट कमी व्हायला पाहिजे ना नाही इथल्या आपल्या काय इथल्या नाहीत ना इथली मस्की देतो तर मला इथली काही 80,000 रुपये भेटतील की 80ला भेटते 70ला भेटते 80,000 रुपयाची काही बाजारात एक 10 1 लाख 20 लाख विकते पण आणि आमची कम्पेअर करते अरे त्या काय कुठं ह्या काय कुठं ह्यांची कशी बरोबर होईल नाही लांब लांब काय गायांचा फरक नाही होईल. बरं एक गाय दाखवायची दुसरी कमी क्वालिटीची दुसरी माझ्या बघा आमच्याकडे आहे त्याची चांगली क्वालिटी ती नाही ना चालत. गाय गायच्यात फरक असतो जसा माणसाचा फरक असला गाय गायचा फरक असणारच ना साहजिकच आहे. बरं ह्या व्हिडिओ खूप लांब झालाय ठीक आहे धन्यवाद धन्यवाद. आपण बर्ड मेडिसिन व्हिडिओ